नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुमचे मनापासून स्वागत आहे। रयत शिक्षण संस्था मध्ये आलेल्या जागेचं आपण विश्लेषण पाहणार आहोत। पसंती क्रम कशा पद्धतीने द्यायचे मित्रांनो, जागा येत आहेत, जाहिराती बघतायत, सोशल मीडियाला वगैरे इकडे तिकडे तुम्ही पाहतच असाल, पण तुम्हाला एक लक्षात येत नाही की आता कुठं जाहिरात आलेली आहे आणि जाहिरातीमध्ये चांगल्या जागा कुठं आलेल्या आहेत, कास्टनुसार चांगल्या जागा कुठं आलेल्या आहेत, पसंती क्रम कसं द्यायचं याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जसे पसंती क्रम यायला लागतील त्यावेळेस पूर्णपणे अभ्यासपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे। त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनची सुद्धा घंटा दाबा। तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहता येणार आहे आपल्या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून। काही लोक डायरेक्टली चुकीची माहिती देत आहेत की विद्यार्थ्यांना पसंती क्रम कसे द्यायचे त्यांना सुद्धा माहित नसतं आणि ते काहीतरी वेगळं सांगायला जातात आणि आपण पश्चातापात पडतो। मित्रांनो, 100 मार्क असणारा सुद्धा विद्यार्थी लागू शकतो, 130 मार्काचा घरी सुद्धा राहू शकतो। इथे आता सर्व काळजी घेणं गरजेचं आहे। तुमचे मार्क किती आहेत एकदा मला कमेंट मध्ये सांगा। तुमच्याकडे अजून जाहिराती असतील तर मला पाठवा, मी संपर्क क्रमांक देतो। माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही जाहिराती सर्व तुमच्याकडे जेवढ्या काय आहेत तेवढ्या मला पाठवा। त्याचा संपूर्ण अभ्यास करून आपण कास्ट वाईज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाला चान्सेस जास्त असणार आहेत मार्कानुसार ती चर्चासत्र सुद्धा राबवणार आहोत। मित्रांनो, 29 तारीख लास्ट आहे म्हटल्यानंतर 29 म्हणजे उद्याची डेट, उद्या संपणार डेट म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पसंती क्रम 2-4 दिवसात लगेच येऊन जातील। त्यावेळेस पसंती क्रम आल्यानंतर कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे। सर्वात प्रथम आपण रयत शिक्षण संस्था या संस्थेमध्ये रिक्त पदांची माहिती आपल्या हाती लागलेली आहे, कशा पद्धतीने आहे ते पाहून घेऊ आपण। मित्रांनो, सर्वात प्रथम माझा टेलिग्राम चॅनलचा नंबर म्हणजे चॅनलचे आयडी देतो, ती आयडी अगोदर सेव्ह करून घ्या। @H पुंडेसर याच्यावर मी सर्व जाहिराती टाकणार आहे, ठीक आहे। आता मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला ही ऍड दिसते, प्रत्येकाने पाहिली पण असेल, काही लोकांनी पाहिली नसेल, पण आता लक्षात घ्या या ऍडव्हर्टायझिंग मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत लक्षात घ्यायचे। तर सर्व एकूण जागा किती आहेत? 808 जागा आहेत। किती आहेत? 808। पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथे तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती असते आणि माहिती असलीच पाहिजे। बघा इथे अनुसूचित जाती, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येथे राखीव पदे किती आहेत आपल्या कास्टनुसार, महिलेनुसार हे पाहणं गरजेचं आहे आणि याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। याला काटेकोररित्या अशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आपल्या जागा आहेत। जाहिरात आली की लगेच लक्षात घ्यायचे, आपल्याला एक पेज करायचे। लक्षात घ्या काय करायचंय? पेज करायचं आहे। आता रयत शिक्षण संस्था सातारा, जाहिरात आली, जागा किती? एकूण टोटल 808 आहेत। आपल्याला काही घेणं देणार नाही त्या 808चं। त्याच्यानंतर इथं बघायचं की बाबा आपल्या कास्टला किती जागा आहेत, कास्टला किती आहेत। आपण महिला आहात ना, महिलांना किती जागा आहेत, महिला मधल्या सर्वसाधारण मध्ये किती जागा आहेत, महिला मधील कास्टनुसार किती जागा आहेत। बघा महिला ओपन महिलांना 106 जागा आहेत, ओपन पुरुषांना 115 जागा आहेत। त्यानंतर माजी सैनिकांना 53 जागा आहेत, अंशकालीनला 35 जागा आहेत, प्रकल्पग्रस्तला 18 जागा आहेत। म्हणजे तुम्हाला खुल्या प्रवर्गामध्ये एवढ्या रिक्त जागा आहेत। आता त्याच्या पुढे जाऊन अजून काय काय पाहणं गरजेचं आहे बघा, हे आपण लिहून ठेवायचं की बाबा आपल्याला एवढ्या या जिल्ह्यामध्ये जागा आहेत, ते तुम्ही नोट करणं गरजेचं आहे। पहिला आणि महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। त्यानंतरचा महत्त्वपूर्ण मुद्दे बघा, आता इथून सुरू होतात की त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत, अनुदानित आहेत की अनानुदानित आहेत। बघा लक्षात घ्या, इथे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल, माध्यम आहे मराठी, अंडर ग्रॅज्युएटेड 1 ते 5 पर्यंतचा वर्ग, त्याचा पेमेंट स्केल आहे 16,000, वेतन श्रेणी मानधन सुरुवातीचं
त्यानंतर अनुदानाचा प्रकार आहे मित्रांनो फुल टू अनुदानित संस्था आहेत. ऑल सब्जेक्ट साठी मराठी माध्यम आहे. HSC शिक्षण असणं गरजेचं आहे. HSC ची जे काय असेल तो अनुभव, आवश्यक व्यावसायिक पात्रता DED असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो TET पास असेल त्याच लोकांना 107 पदे आहेत. किती पदे आहेत? 107 पदे आहेत. मग लक्षात घ्या 107. मग आपल्या कास्टला किती आरक्षण आहे? आता EWS आहे समजा, EWS याच्यामध्ये 10% पदे असणार आहेत. 10% मध्ये बघा लक्षात घ्या. आता मराठी माध्यम लक्षात घेताना अशी जाहिरात तुम्ही प्रत्येक जाहिरात आपल्याला काढून ठेवायची. आता मराठी माध्यम 107 पदे, EWS आरक्षण लक्षात घ्या. EWS आरक्षण आहे 10%. 10% म्हणजे साधारणपणे 10% म्हणजे आपण पकडू 11 जागा. 11तलं 33% जर पकडलं तर साधारणपणे येते 4 किंवा 5 जागा महिलांसाठी येतात. बरोबर. 33% महिलांचं आरक्षण म्हणजे सेपरेटली समांतर आरक्षणामध्ये महिलांना किती टक्के? 4 जागा येण्याची संभाव्यता असते. किती? 4 जागा येण्याची संभाव्यता असते याच्यामध्ये मित्रांनो. आता पुढे काय म्हटलंय त्यांनी बघा, इथे लगेच म्हटलेलं आहे मराठी माध्यम आहे, ग्रॅज्युएशन आहे, 6 ते 8 आहेत, एकूण जागा आहेत 50, TET कंपल्सरी आहे. मग तुम्हाला इथे जागा किती येतील हो? तुमचं कास्ट 10% म्हणजे इथे येणार साधारणपणे 5 जागा आल्या समजा. इथे 5 जागा मधलं 33%, 5 ते 15 म्हणजे 2 जागा महिलांसाठी असणार इथे. म्हणजे हे तुम्हाला जोपर्यंत अभ्यास करून कळणार नाही तोपर्यंत फॉर्म भरू नका किंवा पसंतीक्रम देऊ नका. उगा आलं सातारा जास्त जागा आहे टाकून द्या, आलं नंदुरबार जास्त जागा आहे टाकून द्या, आलं रायगड जास्त जागा आहे टाकून द्या, असं नका करू. महिला स्पेशल आरक्षण, समांतर आरक्षण, त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे कास्टनुसार आरक्षण, या सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो ते पाहून जर अभ्यासपूर्ण जर व्यवस्थितरित्या तुम्ही पसंतीक्रम दिला तर 100% सिलेक्शन होत असतं. शेवटी 1% किंवा 1% सुद्धा कमी काय असतं? नशीब असतं. पसंतीक्रम देताना आता समजा एखाद्या ठिकाणी जास्त जागा असतात, कमी पसंतीक्रम आलेले असतात, एखाद्या ठिकाणी कमी जागा असतात, जास्त पसंतीक्रम आलेले असतात. म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला रिस्क किती घ्यायचे त्या जिल्ह्याच्या वातावरणानुसार तुम्ही विचार करावा लागतो. लक्षात घ्या, हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मित्रांनो यांनी सांगितलेलं आहे 6 ते 8 एडेड आहे. लँग्वेज आहेत मित्रांनो हिंदी, आणि शिकवण्याची पद्धत इथे डॅश आलेला आहे, डिप्लोमा ग्रॅज्युएशन. आणि मित्रांनो इथे बघा TET पेपर सेकंड पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर 9-10 सुद्धा दिलेले आहेत याच्यामध्ये जागा. म्हणजे प्रत्येक या सर्व गोष्टी बघणं गरजेचं आहे. बघा इथे तुम्हाला 9-10 सुद्धा चांगल्या जागा आलेल्या आहेत, काहीच अडचण नाही. लँग्वेजच्या सुद्धा जागा आल्या आहेत, मॅथ सायन्सच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत. याचा अभ्यास असणं गरजेचं आहे हे म्हणतोय मी. आता 9-10 जर बघितलं इथं तुम्हाला TETचं काही देणं नाही आहे. बघा इथे 9-10 TET आहे का? इथे रखाना कोरडा आहे. ओके, इथं सुद्धा, इथं सुद्धा, इथं सुद्धा, इथं सुद्धा, इथं सुद्धा, इथं सुद्धा. म्हणजे लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला विचार करायचे काय? मराठी आहे, आपण ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मराठी केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला विषय कोणता शिकवायचे? लँग्वेज विषय शिकवायचे. माध्यम कोणतं आहे? जागा किती आहेत? त्यातल्या जागा आपल्या हिश्श्याला किती येणार आहेत? मग हे आरक्षणाचं जोपर्यंत गणित कळत नाही तोपर्यंत तुम्ही पसंतीक्रम देताना, प्रिफरन्स देताना, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, 70, 80 किती प्रिफरन्स येत आहेत त्यानुसार आपल्याला तिथे प्रिफरन्स द्यायचा नाही. त्याचा अगोदर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जागा जास्त आहे त्या टाकून असं नाहीये. शासनाने वेगवेगळ्या संस्थेतल्या जागा काढलेल्या आहेत. तर मित्रांनो तुमच्या मार्कानुसार आपल्याला मार्क किती रेंज मध्ये आहेत त्यानुसार प्रिफरन्स निवडायचे आहेत. लक्षात ठेवा. या सर्व गोष्टी थोडं मन लावून विचारपूर्वक भरणं गरजेचं आहे. नाही सर ते नेट कॅफेवाल्याने टाकलं, मला 130 मार्क असून सुद्धा मी घरी राहिलो, असं होऊ शकतं. आपण सुज्ञ आहोत, ग्रॅज्युएशन केले, आपण DED BED केलेलं आहे, आपल्याला शिक्षक व्हायचे. जाहिरातीचा संपूर्णपणे अभ्यास
करा मित्रांनो. मी सतत लाईव्ह येत नसतो, जी माहिती आणतो ती स्पर्धा परीक्षेमध्ये कशी ठरते त्यानुसार मित्रांना, आपल्या विद्यार्थी मित्रांना योग्य सल्ला देत असतो. ठीक आहे. आणि ती रिस्क कुणाला विचारायची गरज नाही. तुमच्या फॅमिली मेंबरला, तुमचं कोणी अनुभवी असेल त्यांना, आणि तुम्ही स्वतः ती रिस्क निवडायची आहे. लक्षात ठेवा. कसं होतं, एखाद्या गोष्टी आता मी जर सांगितलं नाही नाही यार तिथे भरून टाक आणि तिथलं मेरिट हाय गेलं तर मास्तरच खोटा ठरतो. त्यामुळेच आपण आपले रिस्क घेऊन व्यवस्थितरित्या पसंतीक्रम द्या भविष्यामध्ये येणारे, तरच येत्या काळामध्ये आपल्याला सक्सेस भेटणार आहे. पोरांनो लक्षात ठेवा. तरच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अपॉर्च्युनिटी, संधीमध्ये आपल्याला एक जागा भेटणार आहे. लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे एवढ्या मोठ्या जागा येऊन सुद्धा काही लोक जास्त मार्क असून सुद्धा घरी राहतात. कारण सगळं काही आहे ते पसंती क्रमावर. म्हणजे थोडक्यात सांगायचं एक उदाहरण सांगतो. आता समजा बीड या जिल्ह्याचं तलाठीचं मेरिट लागलं समजा 180, रायगड जिल्ह्याचं लागलं 160च. आपल्याला 170 मार्क असून सुद्धा आपण कुठे तलाठी परीक्षेमध्ये झालो नाही, कारण आपण बीड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता. असं होत असतं. ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये आपले काही चान्सेस लागतात, काही चान्सेस हुकतात सुद्धा. या सर्व गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. प्रिफरन्स देणं अवघड नाही, क्लिक करणं सुद्धा अवघड नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, पहिले प्रिफरन्स अगोदर काउंट होतात. पहिला राऊंड आधी होतो, दुसरा राऊंड होत नाही. सगळेच प्रिफरन्स देऊन आलो पहिलं पासून नाही, चुकणार तिथे. तुम्ही जागा बघायच्या, जागेनुसार आपल्याला किती जागा येतात, आपल्या विषयानुसार किती जागा येतात, कास्टनुसार किती जागा येतात, मग प्रिफरन्स द्यायला पेन उचलायचा आणि विचार करायचा. आणि मित्रांनो, प्रिफरन्स आल्यानंतर लगेच द्यायची, बाजूला व्हायचं नाही. लक्षात घ्या. प्रिफरन्स सगळ्या संस्था एका वहीवर लिहून काढायच्या पूर्णपणे. थोडेसे पैसे खर्च होतील, पण भविष्याचा प्रश्न आहे. सगळ्या संस्था एका वहीवर लिहून काढणे, व्यवस्थितरित्या त्या संस्थेचं रेकॉर्ड बघणे, त्या संस्थेवर एडेड आहे का अनएडेड आहे, म्हणजे अनुदानित आहे की अनअनुदानित आहे, हे सुद्धा पाहणे. मग सुरुवात करणे प्रिफरन्स द्यायला. सर्वात पहिली स्टेप आहे जागेचा अभ्यास करणे. त्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप आहे लॉग इन करून आपले पसंतीक्रम लिहून काढणे आणि त्या पसंतीक्रमानुसार त्या जिल्ह्यामध्ये आपण काम करू शकतोय का, कारण आता इथे विभागानुसारच बदल्या होणार आहेत भविष्यामध्ये. याही गोष्टीचा तुम्हाला जास्त फायदा होईल. मी तर काय सांगेन, फक्त तयारी ठेवा. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात मला शिक्षक व्हायचे, ते विद्यार्थी लवकर शिक्षक होतील. सरळ सरळ सांगतो. आणि मला पुणे जिल्हा पाहिजे, मला मुंबई जिल्हा पाहिजे, मला नागपूर जिल्हा पाहिजे, मला नाशिक जिल्हा पाहिजे. तुमच्या जागा किती आहेत त्या जागेमध्ये तुम्हाला लढता येणार आहे. ऑल महाराष्ट्र मधले प्रिफरन्स आले तरी आपण काय करतो की आपल्या जिल्ह्यातले अगोदर निवडतो, पण आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. जागा कुठे चांगल्या आहेत, आपल्या कास्टला जागा कुठे चांगल्या आहेत, समांतर आरक्षणानुसार जागा कुठे चांगल्या आहेत, त्या जर निवडला तर मित्रांनो जास्तीचा फायदा होतो. हे ते स्पष्टपणे मी सांगण्याचं काम करत आहे. लक्षात आलं? ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याचे 808 कशी टोटल झाली बघा. इथं अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात भरपूर जागा जर बघितलं, रयत शिक्षण मध्ये सगळ्या एडेड जागा आहेत आणि सुंदर जाहिरात आहे. फक्त याच्यामध्ये कुठला घोटाळा व्हायला नको एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मित्रांनो, कुठेही लक्षात ठेवा, अजून एक गोष्ट, कुठेही तुम्हाला अफरातफर दिसली तर तात्काळ ऍक्शन घ्या. आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे. तिथं कोणीतरी येईल, तो ऍक्शन घेईल, जाग्यावर त्याला तिथे चावला, तरच भविष्यामध्ये पारदर्शकता येईल. बरोबर. आता मी इंटरव्ह्यूला गेलो, म्हणजे मी तिथे माझं काम आहे, इंटरव्ह्यू माझं सिलेक्शन झालं नाही, पण तिथे कोणाचं सिलेक्शन झालं, काय आहे त्याची कॅटेगरी, काय त्याला इंटरव्ह्यूला किती मार्क होते, त्याचे टेटचे मार्क काय आहे, त्या व्यक्तीचं नाव काय आहे, ही आपली जबाबदारी असणार आहे. इथे युट्यूबर येणार नाही माझ्यासारखा, किंवा असा कुठल्या संघटनेचा अध्यक्ष येणार नाही, तुम्ही ज्याला सपोर्ट करता तो पण येणार नाही. तुम्हाला तिथे पाहणं गरजेचं आहे. ते आमच्यासारखे लोक फक्त आम्ही सर्वांना योग्य माहिती पुरवण्याचं काम करतोय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला तुमची लढा तुम्हालाच लढायची, तुमचा लढा तुम्हालाच संपवायचे, तुम्हाला तुमचा लढा संधीत रूपांतरित करायचे, हे डोक्यामध्ये ठेवा.
तरच येत्या काळामध्ये तुम्ही शिक्षक होणार आहात. शिक्षक हा संघर्षमय अभ्यासपूर्ण असला पाहिजे. आणि मित्रांनो, जिथे अन्याय होतो ना तिथे दाद मागायला शिका. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ लक. रयत शिक्षण संस्थेची ही जाहिरात मला बेस्ट वाटली म्हणून तुमच्या पुढे प्रदर्शित केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं त्यानुसार मला कमेंट मध्ये सांगत चला. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या गुरु अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, 9वी 10वी साठी ट्राय करणारे टीईटी पास करा. मित्रांनो, संधी येत आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद.